नमस्कार सखी हो, आपल्या सखी किचन टिप्स मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर। जुनी सांधेदुखी, पायदुखी आणि गुडघेदुखी कशी कमी करावी। खूप सख्या माझ्याकडे यासाठी उपाय मागतात, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे 10 नैसर्गिक आणि सर्वोत्तम उपाय जे घरबसल्या करता येतात आणि परिणामकारक आहे। चला तर मग सुरू करूया। 1. गरम तेलाने मसाज, सर्वोत्तम उपाय। कधीही वेदना असतील तर गरम खोबरेल तेल, मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हलके उबदार करून सांध्यांवर हलक्या हाताने मसाज करा। यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि वेदना कमी होतात। 2. हळद दुधाचे सेवन। रात्री झोपण्याआधी कोमट दुधात अर्धा चमचा हळद घालून प्या। हळदीतील गुणधर्म सूज आणि वेदना दोन्ही कमी करतात। 3. मेथीचे दाणे, सांध्यांचा मित्र। सकाळी भिजवलेले मेथीचे 8 ते 10 दाणे खाल्ल्यास सांध्यांतील सूज कमी होते। मेथी शरीरातील जडपणा कमी करते। 4. गरमथंड पट्टी, कपड्याने दबाव। वेदना जास्त असेल तर 3 मिनिटे गरम पट्टी, 1 मिनिट थंड पट्टी असे 3-4 फेऱ्यांमध्ये करा। यामुळे सूज, कडकपणा आणि वेदना पटकन कमी होतात। 5. हळदीचा लेप, थेट सांध्यांवर। हळद, कोमट पाणी किंवा हळद नारळ तेल यांचा लेप वेदनाग्रस्त भागावर लावा। सूज आणि जळजळ कमी होते। 6. आलेचा वापर। आले तुकडे पाण्यात उकळून रोज 1-2 वेळा प्या। शरीरातील सूज कमी करण्यासाठी हा अत्यंत उपयोगी उपाय आहे। 7. व्यायाम, हलके पण नियमित। सांधेदुखी असली तरी व्यायाम टाळू नका। हळू चालणे, हलके स्ट्रेचिंग, गुडघ्यासाठी छोटे छोटे हालचाली, यामुळे सांधे मोकळे होतात। 8. वजन नियंत्रण। जास्त वजनामुळे गुडघे आणि पायावर अतिरिक्त ताण येतो। शक्य तितके तोंडातील तेल, साखर, तळलेले पदार्थ कमी करा। 9. निलगिरी तेल। 2-3 थेंब निलगिरी तेल कोमट नारळ तेलात मिसळून मसाज केला तर सांधे लगेच मोकळे वाटतात। 10. पुरेशी झोप आणि तणाव कमी करणे। तणावामुळेही शरीरात जळजळ वाढते। रोज किमान 7 तासांची झोप आणि हलके ध्यान आवश्यक आहे। महत्त्वाच्या सूचना: जर सांधेदुखी 3-4 आठवड्यांपेक्षा जास्त राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या। अचानक सूज, लालसरपणा किंवा ताप असेल तर घरगुती उपाय करू नका। रोज 10 मिनिटे सूर्यप्रकाशात राहा, हाडांसाठी उपयुक्त। सखी हो, हे सर्व उपाय नैसर्गिक, सुरक्षित आणि दररोज करता येण्यासारखे आहे। तुम्ही हे सातत्याने केल्यास सांधेदुखी आणि पायदुखी नक्कीच कमी होऊ लागेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सख्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीसाठी सखी किचन टिप्स चॅनलला नक्की जोडा। धन्यवाद।